देगलूर येथील सोन्या चांदीचे प्रसिद्ध असे व्यापारी तथा सुवर्णकार संघटनेचे देगलूर तालुका अध्यक्ष रामदास पेंटया चन्नोजी यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वडिलांची आठवण सदैव स्मरणार्थ राहावी या हेतूने देगलूर तालुक्यातील भक्तापूर येथील अनेक वर्षापासूनच्या जुन्या परंपरेतील लोकडोबा हनुमान म्हणून प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिराचे पेंटया रामदास चन्नोजी यांच्या स्मरणार्थ या मंदिराचे सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे। या लोकडोबा हनुमान मंदिरात भक्तापूर येथील भजनी मंडळींनी नामकीर्तनाचा गजर करत हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। उपस्थित भाविक भक्तांना रामदास पेंटया चन्नोजी यांच्या कुटुंबियांच्या वतीने महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले। देगलूर सुवर्णकार संघटनेचे तालुका अध्यक्ष रामदास पेंटया चन्नोजी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ भक्तापूर येथे भव्य हनुमान मंदिर बांधकामामागची भूमिका आणि उद्देश स्पष्ट करत सूर्याजी पाटील भक्तापूरकर व भक्तापूर गावकऱ्यांचा या कामात मोठा सहभाग आहे असे म्हणत या प्रसंगी आपले विचार मांडले। थोडंसं इकडे थांबायचं चौकट हां संपल्यानंतर आमचा प्रभूत काय वाजा घेऊ द्या तिथे कोण वाढत डबल टोपला हात दे टोपलं ते महाराजाकडे जाऊ दे हे टोपलं देऊन टाकते फिल्टर घ्या टोपलं घ्या मामा तुम्ही टोपलं घ्या टोपलं घ्या हे घ्या टाकून घ्या तू तोड हनुमान जयंती हे फार चांगला दिवस आहे।
बख्तापूरचे आमचे सूर्याजी पाटील आणि त्यांचे मित्रमंडळ, बख्तापूरचे सगळे, या बख्तापूरवर आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे माझे पाहुणे मित्र सगळेच, आणि सूर्याजी पाटील आणि आमचे बंधू सांगितलेत, खूप काही सांगितले. कसं आहे, माणसामध्ये एक प्रतिमा असते, एक संकल्पना असते. ते माणूस कोणाला सांगत नाही, परंतु कामातून ते बाहेर पडते. कुठलाही गोष्ट आपण कामं करताना आपण बाहेर पडतो, ते चांगलं असो वाईट असो. दोन्ही नाव आपल्यामध्येच आहे की मी चांगला करू की वाईट करू, आणि ते काम करतानाच बाहेर पडते माणूस कसा आहे, काय आहे, कुठला चरित्र घेऊन पुढे येणार ते माणसामध्ये, माणसाच्या प्रवृत्तीमध्येच कळते. तसं आम्हाला देवानं छोटासा एक बुद्धी चांगली दिली, म्हणून आम्ही सगळं काही चांगलं करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. परंतु बख्तापूर म्हणले तर मला एक असा आपुलकी झाली 1-2 वर्षापासून. पाटील सहज म्हणलेत एकदा, सावकार तुमचा हात लावावा एकदा या मंदिरसाठी असं म्हणलेत. तर ठीक आहे पाटील, बिलकुल करू असं मी वचन बी दिलो. ते योगा एक ते टाईम जमून आले आणि ते मंदिर आपलं झाले. आणखी थोडंसं सुशोभीकरण आणि ते काम बाकी आहे. ठीक आहे, तुम्ही सगळे सोबत असेल तर हळूहळू आपण सगळे बख्तापूरला भक्तिपूर करून टाकू, हे माझी एक मनातून इच्छा आहे. आणि कसं आहे, माणसं छोटा मोठा लहान मोठा हे सगळं आपल्याला काही बघायचं नाही. आपण सगळे माणसं आहोत. आपल्या मनात सगळ्यांच्याही चांगलीच इच्छा असते. बख्तापूर म्हणले तर लोक घाबरतात. कसं घाबरतात मला ते काय लक्षात आलं नाही. बख्तापूर म्हणले तर अरे बख्तापूर का असं घाबरतात. अरे सगळे माणसं आपल्यासारखंच राहतात, घाबरायसारखं काय राहत नाही. आणखी आता या रोडचा प्रश्न पाटील म्हणले, माझी एक अशा इच्छा आहे की वर्षानुवर्ष आपण याच खड्डेवरून चालतात. खूप काही लोक प्रयत्न केले नाहीत असं नाही, परंतु आपण थोडासा आपला प्रयत्न जोरात करू की आज सगळे खासदार आहेत, आमदार आहेत, 2 खासदार आहेत, आणि बख्तापूरसारखं एक दिग्गज लोक राहतात बख्तापूरला. आणि हे रोड बिलकुल आपल्या प्रयत्नातून आपण 100% रोडचं करायचा प्रयत्न करू. आणि इथं नाही झालं तर गडकरीपर्यंत जायची माझी पूर्ण तयारी आहे. तुम्ही सगळ्यांच्या सोबत पाहिजे मला. आणि हे कार्यक्रम असंच पुढे काही दुसरे असंच कार्यक्रम असतील तर सगळे मिळून आपण एक जागा होऊन कार्यक्रम चांगले करूत. आणि हे नाही दुसरा कुठलाही असेल आपण एकत्र राहून सगळ्यांचा चांगला विचार करू. बस एवढा बोलून माझा शब्द संपतो.